नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत केमिकल रिॲक्शन. ज्या भागाबद्दलची आपण माहिती घेत आहोत त्या भागाचं नाव आहे केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाईड. अल्किल हलाईडच्या केमिकल रिॲक्शन बद्दलची माहिती या ठिकाणी आज आपण घेत आहोत. केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाईड. पहिली रिॲक्शन जी आहे ती आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये या ठिकाणी आज आपल्याला दोन रिॲक्शन बघायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे ती म्हणजे विलियमसन सिंथेसिस रिॲक्शन विथ सोडियम अल्कॉक्साईड आणि दुसरी रिॲक्शन विथ सिल्वर कार्बोक्सिलेट. आज आपल्याला या ठिकाणी अल्किल हलाईडची अभिक्रिया दोघांसोबत करायची आहे. त्याच्यामध्ये एक आहे सोडियम अल्कॉक्साईड म्हणजे विलियमसन सिंथेसिस, दुसरी आहे सिल्वर कार्बोक्सिलेट. ओके, एक एक भाग आपण स्टार्ट करू. पहिला भाग जो बघूयात आपण रिॲक्शन विथ सोडियम अल्कॉक्साईड. सोडियम अल्कॉक्साईड सोबत रिॲक्शन पहिल्यांदा आपण घेऊयात. आणि सोडियम अल्कॉक्साईड सोबत रिॲक्शन म्हणजेच कुठली रिॲक्शन? विलियमसन सिंथेसिस. अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम अल्कॉक्साईड सोबत करून इथर तयार होणे या रिॲक्शनला म्हणतात विलियमसन सिंथेसिस. इथं लिहिले आपल्या समोर. दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज विलियमसन सिंथेसिस. ओके, आता या ठिकाणी एक महत्त्वाचं वाक्य आहे. बाबा ना, तुम्ही अल्किल हलाईड घेताय आणि अल्किल हलाईडची रिॲक्शन कोणासोबत करताय? सोडियम अल्कॉक्साईड सोबत. आता मग सोडियम अल्कॉक्साईड कसा असतो? RONA सोडियम अल्कॉक्साईड. सोडियम अल्कॉक्साईड, सोडियम अल्किल ऑक्साईड, सोडियम अल्कॉक्साईड, सोडियम अल्किल ऑक्साईड, सोडियम अल्कॉक्साईड, सोडियम अल्कॉक्साईड. आता ह्याच्यामध्ये न्यूक्लियोफाईल कोणता आहे? आपण कसल्या रिॲक्शन बघत आहोत? अरे बाबांनो, आपण ज्या रिॲक्शन बघत आहोत त्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ज्याच्यामध्ये काय होतं? अल्किल हलाईड मधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लियोफाईल रिप्लेस होतो. ओके, मग ह्याच्यामध्ये न्यूक्लियोफाईल कोण आहे? ह्याची करा फोड. कसं होईल? RO मायनस आणि हा Na+. मग RO- हा कोण आहे? न्यूक्लियोफाईल आहे. बघा, सोडियम अल्कॉक्साईड मधला न्यूक्लियोफाईल कोण आहे? सोडियम अल्कॉक्साईड मधला न्यूक्लियोफाईल RO-. तुम्हाला माहित आहे, तुम्ही मला म्हणताल गुरुजी न्यूक्लियोफाईल म्हणजे काय? अरे बाबा, न्यूक्लियोफाईल म्हणजे अशा प्रकारची स्पेशीज ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. आता निगेटिव्ह चार्ज आहे याच्यावरती, हा न्यूक्लियोफाईल झाला. इलेक्ट्रॉन रिच असतो, तो इलेक्ट्रॉन रिच आहे. संपलं. आता रिॲक्शनला सुरुवात करूयात आपण. अल्किल हलाईडची रिॲक्शन आपल्याला सोडियम अल्कॉक्साईड सोबत करायचं आहे. अभिक्रिया कशी होते करून दाखवतो. बघा, RX प्लस RONA. नीट ऐका बरं का. हे कोण आहे? अल्किल हलाईड. हे आहे आपला अल्किल हलाईड आणि हा आहे तुमचा सोडियम अल्कॉक्साईड. आता अल्किल हलाईडची रिॲक्शन सोडियम अल्कॉक्साईड सोबत आपण केली. आता रिॲक्शनमध्ये काय होतं? एक लक्षात घ्या, या ठिकाणी जेवढ्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत प्रत्येक रिॲक्शनमध्ये एक कॉमन आहे. काय कॉमन आहे? अल्किल हलाईड मधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लियोफाईलनं रिप्लेस होतो. हे वाक्य कधीच विसरायचं नाही. हे सगळ्या अभिक्रियेमधला कॉमन पॉईंट आहे. बाबांनो, अल्किल हलाईड मधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लियोफाईलनं रिप्लेस होतो. चला, आता अल्किल हलाईड ह्याच्यामधला हॅलोजन आहे. आता हा हॅलोजन काय होईल? रिप्लेस कशानं? न्यूक्लियोफाईलनं. कोणा न्यूक्लियोफाईल? RO- हा न्यूक्लियोफाईल आहे. RO- हा न्यूक्लियोफाईल आहे. झालं. मग काय होईल? X हा रिप्लेस होईल कशानं? न्यूक्लियोफाईलनं. म्हणजे X को हटाओ, OR को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन झिंगा लाला. फार सोपी रिॲक्शन आहे. झालं. आता R ला R आहे. चला, कोण आलं? OR. बॉन्ड इथून तुटला, O पासून तुटला. जिथून बॉन्ड तुटला तिथून जोडा. म्हणून आधी O लिहा मग R लिहा, आधी O लिहा मग R लिहा आणि मग हिथला Na आणि हिथला X प्लस काय होईल? NaX आणि तयार झाला तुमचा इथर. बस. अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम अल्कॉक्साईड सोबत केल्यास इथर तयार होतो आणि याच रिॲक्शनला म्हणतात विलियमसन सिंथेसिस. क्या बोलने का? विलियमसन सिंथेसिस. अरे बोलो, क्या बोलने का भाई? विलियमसन सिंथेसिस. झालं आता या ठिकाणी. आता याचे एक्झाम्पल्स आपण घेऊयात म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत.
फक्त समजून घ्यायचं आहे बघा. आणि ह्या रिॲक्शनमध्ये काय झालं, अल्किल हलाईडमधला हॅलोजनचा ॲटम RO- या न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस होऊन इथर तयार झाला. आणि सगळ्या रिॲक्शनमधला कॉमन पॉईंट काय, अल्किल हलाईडमधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस होतो. संपलं. बघा आता एक्झाम्पल घेऊ आपण. CH3 Cl प्लस CH3 ONe. एक्झाम्पल घेऊ. चला ह्याचं नाव काय, मिथिल क्लोराईड. काय नाव आहे, मिथिल क्लोराईड. आता रिॲक्शनमध्ये काय होईल तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. अल्किल हलाईडमधला हॅलोजन Cl हा हॅलोजन आहे, हा रिप्लेस होईल कशानं, न्यूक्लिओफाईलनं. CH3O- हा न्यूक्लिओफाईल झालं. मग या ठिकाणचा Cl काय झाला, रिप्लेस कशानं, न्यूक्लिओफाईलनं. या ठिकाणचा Cl हा हॅलोजन न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस झाला. आणि ही रिॲक्शन आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अल्किल हलाईडमधला हॅलोजन Cl हा न्यूक्लिओफाईल CH3O- न रिप्लेस होतो. आणि उत्तर येतं आपलं CH3O CH3 प्लस NaCl. आणि ह्याचं नाव आहे डायमिथिल इथर. हो का, हे उदाहरण तुमच्यासमोर आहे. अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. आता अजून एक उदाहरण घेऊ आपण इथं. CH3 CH2 Cl प्लस CH3ONe. हां ठीक आहे, हे इथिल क्लोराईड नाव आहे. का नाव आहे, इथिल क्लोराईड. चला आता काय होईल, हा अल्किल हलाईडमधला हॅलोजन Cl रिप्लेस होईल कशानं, न्यूक्लिओफाईलनं. न्यूक्लिओफाईल कोण आहे, CH3O- म्हणजे Cl को हटाओ, न्यूक्लियोफाइल को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन झिंगलाला. झालं. CH3 CH2O CH3. हो का, CH3 CH2O CH3 प्लस NaCl. आणि ह्याचं नाव आहे इथिल मिथिल इथर. झालं. हे अशा प्रकारचे उदाहरण आहेत. अशा प्रकारची ही रिॲक्शन अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत, फक्त त्या ठिकाणी आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. पण एक महत्त्वाचा कन्सेप्ट आपण लक्षात घ्यायचा आहे. आता रिॲक्शन फार सोपी आहे, कुठली बी रिॲक्शन घ्या तुम्ही. आपण ज्या रिॲक्शन घेत आहोत, अल्किल हलाईडच्या रिॲक्शन ज्या कुठल्या प्रकारच्या आहेत, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ह्या सगळ्या एकसारख्याच. प्रत्येक रिॲक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अल्किल हलाईडमधला हॅलोजनचा ॲटम रिप्लेस करायचा आहे कशानं, न्यूक्लिओफाईलनं. फक्त न्यूक्लिओफाईल वेगवेगळा असेल ना, बाकी सगळं सेम असणार आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. ओके, आता आपण सुरुवात करूया. आता या तुमच्या विलियमसन सिंथसिसमध्ये किंवा ह्या रिॲक्शनमध्ये काय आहे माहिती आहे का, कुठलाही अल्किल हलाईड घेता येत नाही. मग अल्किल हलाईड कुठला घ्यावा आणि सोडियम अल्कॉक्साईड कोणता घ्यावा हे आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. प्रॉपर चॉईस लय महत्त्वाचे आहे. कोणताही अल्किल हलाईड घेता येत नाही, कळलं का. मग अल्किल हलाईड कोणता घ्यावा आणि सोडियम अल्कॉक्साईड कोणता घ्यावा, ह्या ज्या काय जोड्या आहेत त्या या ठिकाणी आपण बघूयात. आणि मग आपण ठरवूयात जोडी नंबर 1 बाबा, जोडी नंबर 1, जोडी नंबर 1 बाबा, जोडी नंबर 1, जोडी नंबर 1 बाबा, जोडी नंबर 1. हा सगळा असा भाग आहे. मग सांगतो मी कुठलं घ्यायचं, काय घ्यायचं वगैरे वगैरे, लिहून घ्या. ठीक आहे. लक्ष द्या सर्वजण. काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो, प्रत्येकाने व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. बघा इथे लिहितो मी अल्किल हलाईड आणि इथे घेतो सोडियम अल्कॉक्साईड. बघा ह्याचे 3 प्रकार पडू आपण, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. अल्किल हलाईड हा प्रायमरीच घ्यावा, सेकंडरी किंवा टर्शरी अजिबात घेऊ नये. कळले का. बघा अल्किल हलाईड हा कधी पण प्रायमरीच घ्यावा, सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हलाईड घेऊ नये, लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हलाईड घेतला तर घात होणार आहे भाऊ, नुकसान होणार आहे भाऊ, सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार नाही भाऊ, एलिमिनेशन रिॲक्शन होईल, इथर तयार होणार नाही भाऊ, अल्किन तयार होईल बाबा. काळजी घे रे, काळजी घे. अल्किल हलाईड घेताना प्रायमरीच घे, सेकंडरी घेऊ नको, टर्शरी घेऊ नको. लक्षात ठेव, लक्षात ठेव, लक्षात ठेव.
परंतु सोडियम अल्कॉक्साईड प्रायमरी चलतो, सेकंडरी चलतो, टर्शरी चलतो, कोणता बी चलतो, सगळेच चलतो. परंतु अल्किल हलाईड घेताना मात्र काळजी घ्यायचं. अल्किल हलाईड हा प्रायमरीच असला पाहिजे, सेकंडरी नको, टर्शरी नको. आणि सोडियम अल्कॉक्साईड मात्र प्रायमरी चलतो, सेकंडरी चलतो, टर्शरी चलतो, सगळे चलते, प्रत्येक जण चलते. कळालं का नाही कळालं? आता रिॲक्शन उदाहरण घेतो मी. हे बघा, CS3 Cl प्लस टाकू आपण इथं CS3. हे बघा सेकंडरी घेतलं आपण इथं, हे प्रायमरी हे सेकंडरी. आता रिॲक्शन कशी होईल बघा. हो का, अल्किल हलाईड मधला हॅलोजन रिप्लेस होईल कशानं? न्यूक्लियोफाइलनं. न्यूक्लियोफाइल कोण आहे? हा मोठा सगळा. चला, Cl को हटाओ, न्यूक्लियोफाइल को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन जिंगाला. झालं, Cl गेलं. आता काय उरलं बघा, इथे लिहू आपण. लिहू CS3. चला काय आलं? O CH CS3 आणि CS3 लिहू का? मायनस NaCl प्लस लिहिलो का? इथं मायनस लिहिलो का? एकच आहे. चला, ह्याचं नाव काय? मिथिलो क्लोराइड. रिॲक्शन सगळ्यात त्याच. रिॲक्शनमध्ये काय फरक पडत नाही, फक्त सेकंडरीकडे घ्या चालते, इकडे घेऊ नका सेकंडरी. तुम्हाला समजा आयसोप्रोपिल मिथिल इथर तयार करायचा आहे, तर आयसोप्रोपिल हा अल्कॉक्साईडमध्ये घ्या, अल्किल हलाईडमध्ये घेऊ नका. हे सांगायचं आहे मला, दुसरं काय बी सांगायचं नाही. उगा आपल्या म्हणून सांगला तुम्हाला म्या. बघा आता, आयसोप्रोपिल मिथिल इथर. ठीक आहे, हे एक उदाहरण. दुसरं बघा, अजूनही घेऊ आपण. टर्शरी घेऊ. टर्शरी घ्यायचं, इकडे घ्यायचं. अल्कॉक्साईड टर्शरी घ्यायचं, चालतंय. बघा, हा टर्शरी ग्रुप आहे. टर्शरी ग्रुप कुठे घ्यायचं? अल्कॉक्साईडमध्ये. इकडे घ्यायचं नाही, इकडे घ्यायचं चालतंय, इकडे चालत नाही. हे सांगायचं आहे, ते सांगितलं तिथं. चला, परत काय होणार आहे? प्रत्येक रिॲक्शनला कॉमन अल्किल हलाईड मधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लियोफाइलनं रिप्लेस होतो. हो का, हा Cl हॅलोजन आहे, रिप्लेस होईल कशानं? न्यूक्लियोफाइलनं. कोणा न्यूक्लियोफाइल? हो का, हा सगळा न्यूक्लियोफाइल, आणि तो ह्या बाजूला आहे. बस, मग कसं येईल बघा. CS3 O C CS3 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 आणि हे मायनस NaCl. बरं का, ह्याचं नाव आहे मिथिल क्लोराईड. मिथिल क्लोराईड. आणि याचं नाव आहे टर्शरी ब्युटील मिथिल इथर. ठीक आहे. समजा तुम्हाला ॲरोमॅटिक इथर तयार करायचं आहे. एक लक्षात घ्या, कधी पण क्लोरोबेन्झिन घ्यायचं नाही. म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड ह्या बाजूला घ्यायचं नाही, ह्या बाजूला घ्यायचं. समजा तुम्हाला ॲरोमॅटिक इथर तयार करायचं आहे, त्यावेळेस क्लोरोबेन्झिन घेऊ नका कधीच. क्लोरोबेन्झिन कधीच घ्यायचं नाही. इकडे घ्या, सोडियम फेनॉक्साईड चालतंय. म्हणजे ॲरोमॅटिक नाही, या बाजूला घ्या, ह्या बाजूला कधीच घ्यायचं नाही. हे पण वाक्य लक्षात ठेवा. म्हणून आपण कधी बी क्लोरोबेन्झिन घ्यायचं नाही. असं का गुरुजी? उत्तर फार सोपं आहे बाबा. CCl बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे, तुटत नाही. तुटेगा नाही, स्ट्रॉंग बॉन्ड आहे भाई. तुटेगा नाही, स्ट्रॉंग आहे. तुटेगा नाही, स्ट्रॉंग आहे, म्हणून घ्यायचं नाही. मग कसं करायचं होगा? असं घ्या, CS3Cl आणि ह्या बाजूला रिंग घ्या. होगा, ही बेन्झिन रिंग इकडे घ्या, चालतंय. हो का, हे ONe. बस, म्हणजे एक्झाम्पल करताना काळजी घ्यायचं, अशा प्रकारे काळजी घ्यायचं. काळजी घ्या, हो काळजी घ्या. जर ॲरोमॅटिक रिंग असेल तर इकडंच घ्या, इकडं घेऊ नका. हे बॉन्ड स्ट्रॉंग आहे, तुटत नाही. कळालं का? ओके, असं द्या. रिॲक्शन करू आपण डायरेक्ट. आता काय होईल? हॅलोजन ॲटम हा रिप्लेस होईल कशानं? न्यूक्लियोफाइलनं. कोण आहे न्यूक्लियोफाइल? हा सगळा न्यूक्लियोफाइल इकडे येईल. चला, Cl को हटाओ, न्यूक्लियोफाइल को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन जिंगला आला. चल, कसं आलं उत्तर बघा. CS3O आणि तर काही रिंग. बस, त्याचं नाव आहे ॲनिसोन. काय? ॲनिसोन. आणि इथं मायनस NaCl, किंवा ह्याचं नाव आहे ॲनिसोन, किंवा ह्याचं नाव आहे मिथिल फिनिल इथर. मिथिल फिनिल इथर. चला, तर हे उदाहरण आहे. प्रत्येक उदाहरण वेगवेगळ्या प्रकारचं आहे. जास्तीत जास्त उदाहरण तुम्हाला लक्षात यावं यासाठी हे सगळे उदाहरणं तुमच्यासमोर मी दिलेले आहेत. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही समजून घ्या. अतिशय सोप्या गोष्टी आहेत, फक्त व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. म्हणजे हा प्रत्येक भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. ठीक आहे, अशा प्रकारचा हा एक भाग झाला आपला. आता अजून एक रिॲक्शन आहे. आता दुसरी रिॲक्शन कुठली? दुसरी हो का, सिल्वर कार्बॉक्सिलेट सोबत रिॲक्शन करणे.
सिल्वर कार्बॉक्सिलेट सोबत रिॲक्शन करायचं आहे. फार सोपी रिॲक्शन आहे, ह्याला काय जास्त वेळ लावायची गरज नाही. सिल्वर कार्बॉक्सिलेट सोबत रिॲक्शन करणे. आता सिल्वर कार्बॉक्सिलेट सोबत रिॲक्शन कसं करायचं हो का. सिल्वर कार्बॉक्सिलेट लिहू का इथं. सिल्वर कार्बॉक्सिलेट सोबत रिॲक्शन करणे. अल्किल हलाईडची रिॲक्शन कोणासोबत, सिल्वर कार्बॉक्सिलेट सोबत. चला कसं लिहायचं, आर सी डबल बॉन्ड ओ, ओ आणि एजी. हा आहे सिल्वर कार्बॉक्सिलेट, ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज म्हणजे हा न्यूक्लिओफाईल झाला. कसं, आर सी डबल बॉन्ड ओ, ओ मायनस आणि एजी प्लस म्हणजे हा झाला न्यूक्लिओफाईल. सिल्वर कार्बॉक्सिलेट मधला आर सी डबल बॉन्ड ओ, ओ मायनस हा कोण आहे, न्यूक्लिओफाईल. आणि प्रत्येक रिॲक्शनमध्ये तेच आहे की अल्किल हलाईड मधला हॅलोजनचा ॲटम आपण रिप्लेस करणार आहोत. ह्या समजतंय का यानं. मग आता रिॲक्शन कशी होते तुम्हाला सांगतो. अल्किल हलाईडची रिॲक्शन सिल्वर कार्बॉक्सिलेट सोबत. आता रिॲक्शन करू म्हणजे कळेल तुम्हाला. बघा जनरल रिॲक्शन करू पहिल्यांदा. आर हां एक्स प्लस आर सी डबल बॉन्ड ओ, ओ एजी. ठीक आहे, हिट करू आपण. का होईल बघा बरं. तुम्हाला माहित आहे अल्किल हलाईड मधला हॅलोजनचा ॲटम रिप्लेस होतो कशानं, न्यूक्लिओफाईलनं. कोण आहे न्यूक्लिओफाईल, आर सी डबल बॉन्ड ओ, ओ मायनस. कळलं, हा न्यूक्लिओफाईल आहे. हा न्यूक्लिओफाईल इकडे बस. काय उत्तर बघा, आर ओ सी डबल बॉन्ड ओ आर प्लस एजी एक्स झालं. हे कोण आहे, अल्किल हलाईड. तयार का झाले हे, एस्टर. बघा अल्किल हलाईडची रिॲक्शन आपण जर सिल्वर कार्बॉक्सिलेट सोबत केली तर त्या ठिकाणी तयार काय होतं, एस्टर. कळालं का. या ठिकाणी मिळणारा प्रॉडक्ट कुठला आहे, एस्टर. ओके, एक्झाम्पल आपण घेऊयात कळण्यासाठी आपल्याला. CH3Cl प्लस CH3C डबल बॉन्ड ओ, ओ एजी. ठीक आहे, ह्याला हिट करू आपण. का होईल, अल्किल हलाईडमधला हॅलोजनचा ॲटम रिप्लेस होईल कशानं, न्यूक्लिओफाईलनं. हो का, हा न्यूक्लिओफाईल इकडे संपलं झालं. आता रिॲक्शन काय, CH3C डबल बॉन्ड ओ, ओ CH3 प्लस AgCl. नाव लिहा, मिथिल क्लोराईड. ह्याचं नाव काय, मिथिल ॲसिटेट. मिथिल ॲसिटेट. सोप्या सोप्या रिॲक्शन्स आहेत. हां, अजून एक उदाहरण घेऊ, इकडून घेऊ आता. CH3 CH2Cl प्लस CH3 C डबल बॉन्ड ओ, ओ एजी. सगळ्या रिॲक्शन एकसारख्याच, एवढं सांगायची गरज नाही आपल्याला, लगेच कळून जाते कशी रिॲक्शन्स आहेत. आता अल्किल हलाईडमधला हॅलोजन रिप्लेस होईल कशानं, ह्या ग्रुप न्यूक्लिओफाईलनं. ह्याचं नाव लिहितो पहिल्यांदा मी, इथिल क्लोराईड. आणि हा तुमचा न्यूक्लिओफाईल त्या बाजूला येईल. झालं, संपलं. बघा कशी रिॲक्शन येईल आपली. CH3 CH2 O C डबल बॉन्ड O CH3 प्लस AgCl. ह्याचं नाव काय, इथिल ॲसिटेट. इथिल ॲसिटेट. संपलं. हे असे अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील. प्रत्येक एक्झाम्पल तुमचं तुम्ही नीट लक्षात घ्या. फार सोप्या रिॲक्शन्स आहेत. एक रिॲक्शन कळाली की बाकीच्या सगळ्या कळाल्या. बाबांनो, मुख्य रिॲक्शनमध्ये काय आहे, एकच वाक्य महत्त्वाचं आहे. आपण जेवढ्या रिॲक्शन बघणार आहोत त्या रिॲक्शनमधलं एक कॉमन वाक्य आहे, एक घोषणा आहे आपली. अल्किल हलाईडमधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस करायचा. बस खलास. एका वाक्यावर प्रत्येक रिॲक्शन लक्षात येईल. दुसरं काहीच करायचं नाही. अल्किल हलाईड त्याच्यामधला हॅलोजन रिप्लेस करा कशानं, न्यूक्लिओफाईलनं. मग न्यूक्लिओफाईल प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. ज्या ठिकाणी जो न्यूक्लिओफाईल असेल तो आणा तिथं. हॅलोजन को हटाओ और न्यूक्लियोफाइल को लगाओ. इसको लगा डाला तो रिएक्शन निकाला रे बाबा. बहुत सिंपल रिएक्शन है. ध्यान से सुनो, लक्षात ठेवा. कळलं का रे बाबानो. या सगळ्या रिॲक्शन्स आपल्या समोर आहेत. ओके, पहा, ह्या सगळ्या रिॲक्शन तुमच्या समोर आहेत. व्यवस्थित लिहून घ्या, लक्षात घ्या. समजत नसेल तर कमेंट करा. आपण जास्तीत जास्त सुधारण्याचा प्रयत्न करूयात. समजलं. सगळे व्हिडिओ आपल्यासाठी आहेत, महाराष्ट्रातील लोकांसाठी. शुद्ध मराठीमध्ये माझे लेक्चर्स आहेत केमिस्ट्री विषयाचे. समजलं का. प्रत्येक चॅप्टर स्टेप बाय स्टेप तुमच्या समोर येत आहेत. प्रत्येक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. अडचण कुठंच येणार नाही. अडचण आली की कमेंट करा, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. काळ बदलला तसं शिक्षण बदललं. घरात बसूनसुद्धा सुंदर शिकता येतं. एकलव्यासारखं. एकलव्य स्वतःहून शिकला, कळालं का. अरे बाबांनो, हे तुमच्या मोबाईलमुळं आपण घरात शिकू शकतो. लक्षात घ्या. त्याच्यासाठी हे व्हिडिओ आहेत तुमच्या मदतीसाठी. मदत घ्या.
आणि फायदा करून घ्या. प्रत्येक व्यक्ती शिकला पाहिजे. शिकलं तर आपलं कल्याण आहे. नसताना भावा आपलं काय खरं नाही रे बाबा. जर तुला सुधारायचं असेल, जर तुझं जीवन तुला उज्ज्वल करायचं असेल तर शिक. अडचणी येतात येऊ दे, प्रॉब्लेम येतात येऊ दे, समस्या येतात येऊ दे, फेस कर, सामना कर, जिंक. ओके, हा सगळा असा प्रकारचा भाग आहे. व्यवस्थित समजून घ्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.